हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सुतोवाच पृथेथम कलपदे परिणुता खिलोदया, मंदम जहास वैकुंठो मोहयन्निव मायया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे कुंतीनं भगवंताची स्तुती केली. प्रत्यक्ष ईश्वर म्हणून, परब्रह्म म्हणून, भगवंताची परमात्मा म्हणून स्तुती केली आणि सांगितलं की हे देवा, आपण या ठिकाणी केवळ जगाचा भार हरण करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे. भारावतारांती ही नाव जशी पलीकडे जाण्यासाठी असते त्याप्रमाणे भगवान आपण या जगामध्ये अवतीर्ण होता आणि सन्मार्ग दाखवता. म्हणून भुवो नाव इवो दधौ या ठिकाणी असा एक सुंदर अशा प्रकारचा रूपकात्मक आविष्कार केलेला आहे. सीदंत्या भूरी भारेण जातो ह्यात्म भूर भुवात थिता. आणि जे या जगामध्ये त्रस्त झालेले लोक आहेत, जे संसाराने त्रस्त झालेले लोक आहेत, त्या लोकांना तुम्ही उद्धरून नेता आणि ह्यात्मभुवार्थिता. ज्याप्रमाणे वडील आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करतो, जसा बाप आपल्या मुलासाठी सर्व हर तऱ्हेचे प्रयत्न करतो, तसे देवा तुम्ही जगाचे बाप आहात. जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वर. ज्या भक्तीच्या पायऱ्या आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. भक्ती तत्वाचं वर्णन केलेलं आहे. श्रवण, स्मरण, कीर्तन. त्याचप्रमाणे श्रवंती गायंती वाईट हेतूपासून मुक्त होतात, ते पापापासून. हे देवा, माणसाला मुक्त व्हायचं असेल ते एकमेव ठिकाण कोणते, तो तुमचं चरणांबुजम, तुमचं पद कमल हेच माणसाचं अंतिम ठिकाण आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय परायणम राज सूर्योजिताम हसाम. सर्व लोकांना अंतिम स्थान कोणतं असेल, एकच एक अंतिम स्थान, परम स्थान कोणतं असेल तर भगवंता तुमचे चरण कमल. म्हणून हे देवा, भवतो दर्शनम जरीही ऋषिकाना मेवेशतु. देवा, आपलं दर्शन कार्य करतात, पण आत्म्याच्या प्रेरणेशिवाय इंद्रिय कार्य करू शकत नाही. आत्मा हा चैतन्य घन आहे, चैतन्य स्वरूप आहे, तो प्रेरक आहे आणि इंद्रिय हे कार्यकारी आहेत. तेव्हा प्रेरणा देणारा देवा तूच आहेस आणि कार्यकारी असलेले इंद्रिय. पण जर प्राणच नसेल तर इंद्रिय काय करतील? अहो, प्राण जर गेला तर इंद्रिय जिथले तिथंच पडून राहतील. डोळे डोळ्याच्या जागेत, कान कानाच्या जागेत, हातपाय जागेवर, पण उपयोग काय त्यांचा? काहीच नाही. ते जसे चलनबलन करू शकत नाहीत प्राणाशिवाय, तसे देवा तुम्ही जगाचे प्राण आहात. तुम्ही असाल या ठिकाणी तुमची जर भक्ती केली तरच आम्हाला एकात्मता, भगवंताची मोक्ष अशी मुक्तीची अवस्था प्राप्त होऊ शकते, अन्यथा नाही. म्हणून भक्त आणि भगवंत यांचं या ठिकाणी एकात्म नातं दाखवलंय. भक्त म्हणजे जणू काही इंद्रिय आहे आणि सगळ्या वासना छेदून टाक. आणि म्हणून हे देवा, तुमच्याशिवाय या जगात काहीच नाही. तुम्ही आहात म्हणून हे सगळं चालतंय. तुम्ही जगाचे चालक आहात. या ठिकाणी सर्व प्रकारचे व्यवहार तुमच्या या अधिष्ठानावर चालतात. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा रस्ता दाखवला स्वर्गाचा. आणि गोविंद गोद्विज सुरार्ती हरावतार. तुम्ही गोविंद आहात आणि
गोद्विज सुरार हरावतार. तुम्ही सर्व जगाचे पालक. गो म्हणजे पृथ्वी सुद्धा आहे. तुम्ही पृथ्वीचे पालक आहात. तुम्ही फक्त गवळी म्हणून या ठिकाणी वर्णन केलं नाही केली. गोविंद, तुम्ही जगाचे पालक आहात, पृथ्वीचे पालक आहात. आणि अशा भगवंता योगेश्वराखिल गुरो, तुम्ही योगेश्वर आहात. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोभूतिर ध्रुवानीतिर्मतिर्मम. गीतेमध्ये म्हटलंय यत्र योगेश्वर कृष्णो, कृष्णाला योगेश्वर म्हटलंय. योगेश्वर, योगीश्वर वेगळे आणि योगेश्वर वेगळे. योगीश्वर याज्ञवल्क्य योगी आहेत, ते योगीश्वर आहेत आणि हे योगेश्वर आहेत. तेव्हा हा फरक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. भगवान योगेश्वर आहेत आणि असे योगेश्वर असलेले भगवान अखिल गुरु, सगळ्या जगाचे पुत्र आहे. कोणी किती ज्ञानी असो, कृष्णाची भगवंताची माया त्यावर पसरली की तो सगळं काही विसरून जातो. मंदम जहास वैकुंठो मोहयन निव मायया. बस भगवंत फक्त हास्य केलं, कृष्णाने काहीच केलं नाही, फक्त हसले, मंद हास्य केलं आणि नुसतं स्मित हास्य केलं, मंद हास्य केलं, ज्यांनी सगळ्या जगावर मोह पाडला, सर्वांवर मोह पाडला. कारण भगवंताची हास्य करीच माया असं वर्णन केलेलं आहे. भगवंताची माया त्याच्या हास्यामध्ये म्हणे. त्याने हास्य केलं की सगळ्या जगाला मायेने संभ्रमित करून टाकलंच म्हणून समजा. याप्रमाणे भगवंत फक्त हसले आणि मग प्राकृतेन आत्मना विप्राह स्नेह मोहवशंगतः. नंतर सगळे जिकडे तिकडे गेले. धर्मराज समोर आले आणि धर्मराजाने भगवंताला हात जोडले. देवा, काय धर्मराजा, आता तुझं काय म्हणणं आहे? अहो, धर्मराज म्हणतात, देवा मी किती पापी हो, माझ्यासारखा पापी दुसरं कुणी नाही. काय बरं, काय झालं म्हणले? अहो, मी किती लोकांचा वध माझ्यामुळे झाला. 18 अक्षौहिणी सैन्य या ठिकाणी नष्ट झालं. केवळ 18 अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती भयानक हानी झाली. घोडे, हत्ती, रथ, पायांजळ, त्याचप्रमाणे सैन्य, माणसं, ते सगळे ठार झाले. पण कशासाठी? मला राज्य मिळावं म्हणून. म्हणजे माझ्यासाठी जर एवढी हानी झाली तर मी किती दुष्ट असला पाहिजे, मी किती वाईट असला पाहिजे. पारक केसे केवदेहस्य बभूमे अक्षौणी राहता. हा, मी केवळ पारक्य बुद्धीने या ठिकाणी 21,870 रथ, एक अक्षौहिणी म्हणजे किती याचं वर्णन केले. एक अक्षौहिणी म्हणजे किती? 21,870 रथ, 21,870 हत्ती, 1,93,050 हे पायदळ आणि 65,600 हे घोडेस्वार, म्हणजे एक अक्षौहिणी. आता गुणिले 18 असं जर आपण केलं तर किती प्रचंड हानी झाली. अहो, किती रक्ताचे पाट व्हायले या ठिकाणी, किती मेदाचा चिखल त्या ठिकाणी झाला, किती प्रेतांचा चिखल झाला, काय सांगता येईल. मग कृष्ण म्हणले, आता काय म्हणतोस तू? म्हणे माझ्याकडून एवढं पाप घडलं, मी जरी यांना प्रत्यक्ष मारलं नाही तरी माझ्यासाठी मेले, मला राज्य मिळावं म्हणून मेले, युद्ध काय झालं, आणि म्हणून मला आता निरयान देवा मला मोक्ष नाही मिळत म्हणले, मला आता नरकामध्येच खिचत पडावं लागेल आणि किती वर्ष पडावं लागेल माहित नाही. छान निरयान मोक्षो हेपी वर्षायुतायुतैहि. हजारो कोट्यवधी वर्ष मी फक्त नरकातच पडेल असं मला वाटतं. कृष्ण म्हणले, आता काय सांगावं तुला, तू तर ज्ञानीस, आता तुला मी काय बोलू? नाही, माझ्यामुळं हा वध झाला, माझ्यामुळं सगळ्या स्त्रिया विधवा झाल्या, माझ्यामुळं माझे बंधू ठार झाले, माझ्यामुळं माझे गुरु ठार झाले, आणि त्यामुळं मला असं वाटतं. अरे कृष्ण म्हणतात, अरे तू अश्वमेध यज्ञ केले ना, मग अश्वमेध यज्ञाने काय होईल? म्हणजे अश्वमेध यज्ञामध्ये पुन्हा हत्याच झाली माझ्याकडून. अश्वमेध यज्ञामध्ये पुन्हा माझ्याकडून हननच घडलं, हत्याच घडली. मेध झाला, मेध म्हणजे मारणे.
तेव्हा अश्वमेधामध्ये सुद्धा मी हयमेध म्हणजे अश्वमेध घोड्याला मारावंच लागलं. म्हणजे एवढ्या सगळ्या अश्वमेध यज्ञामध्ये सुद्धा हत्याच झाली. मग यातून मी मुक्त कसा होईल? आणि अश्वमेध यज्ञामध्ये एका हत्येने दुसऱ्या हत्येचं पातक नष्ट होईल का हो म्हणले कृष्णा, तुम्हीच सांगा. आता हा अतिज्ञानी होता, महाज्ञानी होता. मग म्हणले काय म्हणणं आहे तुझं? का नाही, यथा पंकेन पंकांभा. अरे चिखलाचं पात्र जर चिखलानेच धुतलं तर मग ते स्वच्छ होईल का म्हणले. चिखलाने भरलेलं पात्र आहे, भांडे, ते पुन्हा चिखलानेच धुतलं मग ते कसं स्वच्छ होईल? यथा पंकेन पंकांभा. चिखलाच्या पाण्याने, गढूळ पाण्याने ते पात्र धुतलं तर चिखलाचं पात्र स्वच्छ होणार नाही. किंवा सुरया वा सुराकृतम. दारूचा प्याला दारूने जर विसळला तर तो स्वच्छ होईल का? दारूचा प्याला दारूने विसळला तर स्वच्छ होणार नाही. म्हणून एका भूत हत्येचं पातक दुसऱ्या भूत हत्येच्या पातकाने नष्ट होणार नाही. तुम्ही म्हणता तुम्ही अश्वमेध केले. कृष्ण म्हणाले आता धर्मराज कृष्णापेक्षा वयाने मोठे होते. कृष्ण जरी सर्वज्ञानी होते, भगवान होते, सगळं होतं, पण तरी आता म्हणले याला उपदेश करायचा. आता हा धर्म आहे, हा काय अर्जुन थोडाच आहे माझ्यावर निष्ठा असलेला, तो अजून जरा चिकित्सावादी आहे. मग याला उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला याच्यापेक्षा मोठ्या लोकांकडे जावं लागेल. मोठ्याचा हा ऐकेल म्हणे, माझं नाही ऐकणार. मग सूत म्हणतात शौनकादिका हो 9व्या अध्यायामध्ये प्रथम स्कंधाच्या इति भीत प्रजाद्रोहात सर्व धर्म विविध छाया ततो विनशनम प्रागत यत्र देवव्रतो पतत. विनशनम इथे शब्द वापरला, विनशनम. भागवतकारांनी अनेक शब्द अनेकासाठी वापरले. विनशनम जिथे नाश झाला. कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मक्षेत्र होतं ते आधी, पण या धर्मक्षेत्राची अवस्था काय झाली? विनशनम. एवढी हानी झाली, एवढा त्या ठिकाणी संहार झाला की लोक त्याला संहार क्षेत्र म्हणू लागले. अरे 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 कुठं संहार क्षेत्र? विनशनम, विशसनम असं सुद्धा शब्द वापरला जातो. जिथे प्राणरोध झाला लोकांचा, विशसन नावाचा एक नरक आहे जिथे प्राणरोध केला जातो. जिथे लोकांचा मृत्यू झाला, जिथे लोक ठार झाले, त्याला विनशनम म्हटलं. कृष्ण म्हणले आता एक काम करा, चला आपण जाऊ, आपण सगळेच जाऊ. मलाही जायचंय, दर्शन घ्यायचंय. कुणाचं? देवव्रतो पतत. ज्या ठिकाणी भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत त्या भीष्माचार्याच्या दर्शनासाठी आपण जाऊ. म्हणून सगळे जण निघाले. कृष्ण निघाले. कृष्णाबरोबर द्रौपदी म्हणली मी यायचे, मलाही यायचे. तुम्हाला दर्शन घ्यायचं तर मलाही घ्यायचं. 5 पांडवही निघाले. त्याचप्रमाणे आसपासचे सगळे लोक, सगळ्यांना कळालं की भीष्माचार्याच्या दर्शनासाठी कृष्ण निघाले. चला तदा ते भ्रातर सर्वे सदस्वे स्वर्णभूषितैहि. सगळ्यांनी आपापले रथ घोडे सज्ज केले आणि सगळेजण निघाले. कुणी रथावर बसलेत, कुणी घोड्यावर बसलेत, कुणी पालखीमध्ये बसलेत. आणि अन्वगच्छन रथैर विप्रा. मोठमोठे वेदज्ञ, त्याचप्रमाणे ज्ञानी पंडित, मोठमोठे ऋषी महर्षी हे सगळे त्यांच्या सोबत निघाले. त्यामध्ये कोण कोण निघाले याचं वर्णन केलेलं आहे. आता या चर्चेमध्ये हे जे ऋषींचे नाव आहेत ते ऋषी कोण हे मुद्दाम सांगायचं ठरवले. नुसते नावं नाही वाचणार. ते ऋषी कोण, काय, त्यांनी काय केलं, कधीचे याचं विवरण करणार आहे. यामध्ये व्यास धौम्यादयस तथा. आता व्यास म्हणजे व्यास महर्षी स्वतः द्वैपायन व्यास निघाले. धौम्य हे यांचे पुरोहित होते, पांडवांचे पुरोहित, पांडवांचं हित करणारे पुरोहित, पांडवांचे कुलबुद्ध अशा प्रकारचे हे होते, कुलाचार्य होते असं म्हणा. आणि ज्या ज्या वेळेला पांडवावर संकट आलं त्या त्या वेळेला धौम्यांनी त्यांना योग्य अशा प्रकारची उपदेशाची वाणी सांगून त्यांचं मन स्थिर केलं. हे देवालाचे भाऊ होते आणि वनपर्वामध्ये
जेव्हा हे होते द्वैतवन, द्वैतवनामध्ये जेव्हा हे होते, वनपर्वत त्याचं वर्णन आहे, तेव्हा जेव्हा यांना पांडवांना वनवास स्वीकारावा लागला आणि द्वैतवनामध्ये त्यांचा मुक्काम होता, त्यावेळेला युधिष्ठिराने प्रश्न विचारला, महाराज आम्ही एवढं धर्माने वागत असताना आमच्यावर एवढं संकट आलं, आम्हाला एवढं दुःख सहन करावं लागलं, असं दुःख पूर्वी कोणाला झालं का हो म्हणले. आणि मग त्यांनी नलराजाची कथा सांगितली. हो, यापूर्वी सुद्धा धर्माने वागणाऱ्याला एवढं दुःख झालेलं आहे. तर पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक जो शब्द वापरला जातो याच्या पूर्वीच्या अध्यायामध्ये तो आलेला आहे. तर पुण्यश्लोक नलो राजा, नळ राजासाठी पुण्यश्लोक शब्द आहे, युधिष्ठिरासाठी पुण्यश्लोक शब्द आहे. उगाच कोणासाठी पुण्यश्लोक शब्द आलेला नाही, विशेषण आलेलं नाही, त्याच्यामागं कारण आहे. पुण्यवंत होते हे, यांच्या अंगाला पापाचा स्पर्शही नव्हता, म्हणून नल राजाची कथा त्यांनी सांगितलेली आहे. आणि ते वारंवार या ठिकाणी त्यांना भेटत असत. तीर्थाचं महत्त्व त्यांनी कथन केलेलं आहे. आणि जेव्हा अज्ञातवास त्यांना भोगावा लागला त्यावेळेला विराटाच्या घरी कसं राहा याचा उपदेश धौम्याने केलेला आहे. म्हणून धौम्य यांच्या सोबत आहे. म्हणून या ठिकाणी कोण कोण आले तर स्वतः व्यास आले, धौम्य आले, भगवान अपि विप्रर्षे रथेन सधनंजय, भगवान स्वतः अर्जुनासोबत रथामध्ये बसून आले आणि मोठमोठी विप्रर्षी सोबत होते. त्या ठिकाणी आल्याबरोबर भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते. बाणांचाच पलंग केलेला होता, बाणांची शय्या केलेली होती आणि बाणांच्या टोकावर फक्त उत्तरायणाची वाट पाहत भीष्माचार्य पडलेले होते. सगळ्या अंगामध्ये बाण घुसलेले आहेत, सगळ्या अंगामधून रक्त निघून गेलेले आहे. बाणाचे टोक विषारी टोक असतात बाणाचे, त्या बाणाच्या टोकानी जखमा झालेल्या आहेत, विभळतायत, पण सहन करतायत. अशा ठिकाणी राजर्षय तत्रासन दृष्टून भरत पुंगवम, युधिष्ठिरादी सगळे आले. कृष्ण समोर आले, द्रौपदी समोर आली आणि पाहिलं भरत पुंगवम, भरत श्रेष्ठ, भरत कुलामधला सर्वात मोठा जर कोण असेल तर भीष्माचार्य, आचार्य होते ते. आणि सगळ्यात भरत कुलामध्ये वयाने, ज्ञानाने, मानाने श्रेष्ठ होते. पर्वतो नारदो धौम्यो, आणि हेही वार्ता सगळ्या लोकांना कळल्याबरोबर अरे कृष्ण भीष्माचार्याला भेटायला निघालेत असं म्हणल्याबरोबर सगळ्या लोकांना वार्ता कळाली आणि मग सगळे भरा 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 येऊ लागले. कोण कोण आले ते म्हणतात पर्वतो नारदो धौम्यो भगवान बादरायण. धौम्याचा उल्लेख मगाशी झाला, बादरायण म्हणजे व्यासांचा उल्लेख झाला. नारद स्वतः आले, नारदही आले. नारदासोबत पर्वत नावाचे ऋषी आहेत, त्यांचा नेहमी नारदाच्या सोबतच उल्लेख होतो. सगळे बरोबरच असतात हे पर्वत आणि नारद. ते एक सूक्त द्रष्टा म्हणून प्रसिद्ध आहेत. 8व्या ऋग्वेदाच्या 8व्या मंडलातलं 12वं सूक्त त्यांचं आहे आणि 9व्या मंडलातलं 104 आणि 105वं सूक्त यांचं आहे. दोघांचा एकत्र उल्लेख होतो. त्यानंतर बृहदश्वो भरद्वाजः. बृहदश्व कोण? ते द्वैतवनामध्ये धर्मराज असताना द्यूत विद्या धर्मराजाला शिकवली ती यांनी. द्यूत विद्या शिकवण्याचं काम या बृहदश्वानी केलं. त्यानंतर भरद्वाज हे द्रोणाचार्याचे पिता होते. भरद्वाज तेही आले. त्याप्रमाणे सशिष्यो रेणुका सुता, प्रत्यक्ष परशुराम आले आणि भरद्वाज आले, रेणुकासुत परशुराम आले. वसिष्ठ इंद्रप्रमद, वसिष्ठ ऋषी आले, इंद्रप्रमद नावाचे ऋषी आले, गृत्समद आले आणि असित नावाचे ऋषी आले. आता असित नावाचे जे ऋषी आहेत हे याचं वर्णन असं केलेलं आहे की हे कश्यप कुलातल्या 6 ऋषीपैकी हे एक असं म्हटलं. सूक्त दृष्टा आहे, याला देवल असंही म्हणतात. ऋग्वेदाचा 9व्या मंडलामध्ये 5वं आणि 24वं सूक्त या असितांचे. पवमान सोमाची स्तुतीपर सूक्त यांचे. आणि सोमवत आणि सोम आणि वनस्पती ही मेंढीच्या लोकरीतून कशी गाळून घेतात, शुद्ध करतात हे यांनी सांगितलेलं आहे. हा असित नावाचा ऋषी आहे. त्याप्रमाणे गृत्समद आणि त्रित या नावाचे
कक्षीवान गौतमोत्रिश्च अत्रि आले, त्रित आले. तर त्रित कोण आहेत? तर त्रित सुद्धा एक, द्वित आणि त्रित हे गौतमाचे पुत्र आहेत. त्रित हा विद्वान आहे. त्यानंतर गृत्समद हे वैदिक आणि पौराणिक दोन प्रकारचे आहेत. गृत्समदाचा उल्लेख दोन्हीकडे, एक वैदिक ऋषी म्हणून आणि दुसरा पौराणिक ऋषी म्हणून. वैदिकमध्ये ते सूक्त द्रष्टा आहेत. हल्ला केला तेव्हा इंद्र गृत्समदाचं रूप घेऊन आला. गृत्समद याला राक्षसांनी पकडलं, त्यांना वाटलं हा इंद्रच आहे. मग या गृत्समदानी सूक्त म्हटलं म्हणून याची सुटका झाली. कापसाची लागवड करणारा हा गृत्समद आहे. पौराणिक हे वैदिक झालं. पौराणिक सुद्धा गृत्समद नावाचे ऋषी आहेत. हे पौराणिक ऋषी कोण? तर रुक्मांगद राजा एकदा शिकार करत होता. त्यावेळेला वाचक नवी आश्रमामध्ये मुकुंदा नावाची स्त्री तिथे आली आणि ती लुब्ध झाली या राजावर आणि तिने आपली इच्छा प्रकट केली. तेव्हा राजाने नकार दिला, ह्या रुक्मांगदाने नकार दिला, शाप दिला. मग त्या मुकुंदानी की तुला कुष्ठरोग होईल. याप्रमाणे रुक्मांगदाला कुष्ठरोग झाला आणि तो तळमळू लागला. तेव्हा इंद्रानं एकदा रुक्मांगदाचं रूप घेऊन या मुकुंदा स्त्री बरोबर संग केला. हे कळाल्याबरोबर मुकुंदा स्त्री ही चिडली, परंतु त्यांच्यापासून गृत्समद जन्माला आला. म्हणजे रुक्मांगद राजा आणि मुकुंदा स्त्री यांच्यापासून नव्हे तर हा रुक्मांगद राजाचा केवळ रूप घेऊन आलेला इंद्र, त्याने या मुकुंदा स्त्री बरोबर संग केल्यामुळं त्यांच्यापासून गृत्समद जन्माला आला. हा गृत्समद अर्थात तो ज्याला आपण दुसऱ्या व्यभिचारातून जन्माला आलेला असल्यामुळं काही लोक त्याला मान देत नव्हते. एकदा मगध राजाच्या घरी श्राद्ध होतं आणि त्यावेळेला हाही तिथे गेला. तेव्हा अत्रि ऋषीने त्याला धिक्कारलं. तू म्हणला नीच जातीचा आहेस, तू जारज आहेस म्हणून अपमान केला. त्याला माहीतच नव्हतं. हा आईला येऊन विचारलं याने, का ग मी जारज आहे का, मी वाईट पद्धतीने जन्माला आलो का? तर आईने सांगितलं हो. असं म्हणल्याबरोबर याला पश्चाताप झाला आणि हा अरण्यामध्ये गेला. यांनी गणपतीची प्रार्थना केली, उपासना केली आणि गणपती प्रसन्न झाले. आणि म्हणून गृत्समदो आपण म्हणतो ना, जेव्हा आपण गणपतीचं सूक्त म्हणतो किंवा वेदामधलं गणेशाचं स्तवन म्हणतो, गृत्समदो गणपती जगती गणपती स्मरणे विनियोगा, म्हणून आपण गृत्समद त्यांचा उल्लेख करतो. ओम गणानां त्वा गणपती हवामहे हे सूक्त त्याने रचलेले, या गृत्समदाने रचलेले. तेव्हा गणेश त्याला प्रसन्न झाले आणि गणेशाने त्याला वरदान दिलं. याप्रमाणे हा इतके मोठे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत हे सांगायचे. याप्रमाणे इंद्र गृत्समद आला, असित आला, कक्षीवान आला. हा कक्षीवान कोण? तर हा कक्षीवान जो होता त्याचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. हा सूक्त द्रष्टा आहे. तो दीर्घतमा आणि उशिज यांचा पुत्र आहे. त्याच्या आईच्या नावावरून औशिज म्हणून तो प्रसिद्ध आहे. आणि याची वृचया नावाची पत्नी होती. याची जन्मकथा सांगतात या कक्षीवानाची, की एकदा दीर्घतमा नदीमध्ये पडला, म्हणजे हा त्याचे वडील, आणि वाहत वाहत अंगदेशच्या किनाऱ्याला लागला. दीर्घतमा नदीत पडला, अंगदेशच्या किनाऱ्याला लागला. तिथं राजाची भेट झाली. राजा होता बृहदेवता नावाचा. त्या राजाला पुत्र नव्हता म्हणून त्या राजाने दीर्घतम्याला त्याची जी दासी होती उशिजा नावाची, तिच्याबरोबर त्या ठिकाणी नियोग पद्धतीने पुत्र उत्पन्न करायला सांगितलं. आणि या दीर्घतम्यानी उशिज या राणी या दासी बरोबर नियोग पद्धतीने जो पुत्र उत्पन्न केला तोच कक्षीवान. विद्यार्थी दशेमध्ये हा गुरुग्रही राहिला, विद्या पूर्ण केली आणि वाटेत रस्त्यात येत असताना याला झोप लागली. हा झोपला थोड्या वेळ. तेवढ्यात स्वनय नावाचा एक राजा आला आणि त्या राजाने पाहिलं त्यालाही पुत्र नव्हता. राणीसह आणि पुरोहितासह त्याने या ऋषिकुमाराला घेतलं आणि त्याचं तेज पाहून त्याचं कुलगोत्राची चौकशी केली
आणि आपला जावई करून घेतलं. या राजाने त्याचा आपला जावई करून घेतलं. त्याला आपल्या 10 कन्यांचा विवाह त्याच्याबरोबर लावला. त्याला अनेक देणग्या दिल्या. हा धनवान झाला, श्रीमंत झाला. असा हा अश्विनी कुमाराचा सामर्थ्य, परोपकार करणारा विश्पला सूर्यविवाह कथा गांधार प्रदेशातील मेंढीचा उल्लेख यांनी केलेला आहे. असा हा श्रेष्ठ दर्जाचा कक्षीवान महात्मा होता. त्यानंतर गौतम आहेत, अत्री आहेत, कौशिक हे कौंडिन्य यांचे शिष्य होते, विश्वामित्राचे पूर्वज, भरतांचे पौरोहित्य करणारे होते असे हे. आणि सुदर्शन या नावाचे सुद्धा ऋषी यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून अन्यच मनोयोग ब्रह्मन, आणखी बरेच मुनी आले, पण त्यांचं काय वर्णन करावं म्हणून ते अन्यच मुनयो असं म्हटलं. बाकीचे अनेक ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी, तपस्वी हे सगळे आले. शिष्य रूपेता अजगमुहू, आपापल्या शिष्यांसह, आपापल्या सर्व मान्यवर अशा प्रकारच्या मोठमोठ्या प्रशिष्यासह ते आले. कश्यपा अंगिरसा दया, कश्यप आले, अंगिरस आले. आणि आल्याबरोबर सगळे त्या ठिकाणी जमा झाले. काय गर्दी झाली! भीष्माचार्याच्या दर्शनासाठी ही गर्दी लोटली. पूजयामास धर्मज्ञो, पूजयामास धर्मज्ञो, जे त्या ठिकाणी धर्मज्ञ होते, जाणकार होते, त्या सर्वांनी या ठिकाणी भीष्माचार्याचं दर्शन घेतलं. आणि कृष्णांचं तत्प्रभावज्ञ आसीनम जगदीश्वरम, कृष्णाचा प्रभाव ज्यांना ज्यांना माहीत होता त्या सगळ्यांनी भीष्माचार्य आणि गोपालकृष्णाचं दर्शन घेतलं. या ठिकाणी त्यांचा सगळे सत्कार झाला. आणि पांडुपुत्र त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी भीष्माचार्याची यथावत पूजा केली, नमस्कार केला. आणि मोठ्या प्रेमाने प्रश्रय प्रेमसंगतान, प्रश्रय म्हणजे अत्यंत नम्रतापूर्वक, प्रेमसंगतान, नम्रता आणि प्रेम एवढा इतकं एकात्मता होती की भीष्माचार्याबद्दल खरोखर प्रेम होतं. अंगा खांद्यावर वाढवलं होतं यांनी. अभ्याचष्टानुरागस्त्रे रंधीभूतेन चक्षुषा, या ठिकाणी अभ्याचष्टानुरागास्त्रे रंधीभूतेन चक्षुषा, या ठिकाणी भीष्म पितामहांनी सर्वांच्याकडे पाहिलं आणि डोळे भरून पाहिलं. कोण कोण आलेत हे डोळे भरून पाहिलं. डोळ्यामध्ये मावना एवढी गर्दी झालेली होती आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू येऊ लागले. डोळ्यामधून प्रेम दाटू लागलं. अंतःकरणातलं प्रेम डोळ्याच्या वाटाद्वारे येऊ लागलं. आणि पहिल्यांदा भीष्माचार्य बोलू लागले. त्यांनी पाहिलं, कुंतीला पाहिलं, द्रौपदीला पाहिलं, कृष्ण आणि पांडवांना पाहिलं. आणि अहो कष्टमहो न्याय्यम, भीष्माचार्य बोलतायत बरं काय. कोणत्या वेळेला बोलतायत? आता मृत्यू जवळ आलेला आहे, काही क्षण उरलेला आहे. अशा वेळेला जो माणूस बोलतो तो सत्य बोलतो. आता त्याला काही मिळवायचं नसतं ना. आता काय प्राप्त करायचे? काही नाही. आता स्वार्थ नाहीये. आता खरं तेवढं सांगावं, अंतःकरण एकदा मोकळं करावं. कारण अंतःकरण मोकळं करायला वेळच मिळाला नाही. आधी विरोध केला, कारण दुर्योधनाची बाजू घ्यायची होती. नंतर तर युद्धच झालं आणि बाकी सर्वांची भेट कुठे झाली बरं? नाही झाली. म्हणून अंतःकरण मोकळं करण्यासाठी अहो कष्टमोह न्याय्यम, या ठिकाणी भीष्माचार्य म्हणतात, अहो पांडवान हो, तुम्हाला किती कष्ट झाले, तुम्हाला किती त्रास झाला. आणि आता शब्द वापरलाय, तुमच्यावर किती अन्याय झाला. महोन्याय्यम, महो अन्याय्यम. अरे अरे अरे, काय अन्याय झाला तुमच्यावर, किती कष्ट तुम्ही सहन केले. यद्यूयम यदुनंदना, तुम्ही यद्यूयम, जरी भगवान गोपाल कृष्ण तुमच्या सोबत होते तरी तुम्हाला दुःख सहन करावंच लागलं. यदुनंदना, यदुनंदन तुमच्या सोबत होते. धर्मनंदन तुम्ही आहात, तुम्ही धर्मनंदन आहात आणि यदुनंदन सोबत आहेत. तरी सुद्धा धर्म असून आणि भगवान गोपाल कृष्ण जवळ असून तुम्हाला दुःख सहन करावं लागलं की हो. जीवितुम नारतम कृष्णम विप्र धर्माच्युताश्रया, आणि तुम्ही फार दुःख सहन केलं. पांडव पृथा बाल प्रजावधू, पृथा अर्थात ही
जी कुंती आहे, बालवधू. बालवधू बालपणीच अर्थात तरुणपणीच पतिराज निवर्तले. आणि पतिराज निवर्तल्यानंतर सुद्धा तिने आपल्या मुलांचं रक्षण कसं केलं. एखाद्या पक्षिणीने आपल्या पिलांचं रक्षण करावं, आपल्या पंखाखाली पिलं घ्यावेत, त्याप्रमाणे या एका विधवा स्त्रीनं आपल्या मुलांना वाढवलं, कर्तव्य कर्म केलं. माद्री सती गेली, पण कुंती कुठं सती गेली नाही. तिला जाणवलं की नाही, मुलांचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे, कुणीतरी एक जण पाहिजे. म्हणून संस्थिते रथे पांडव पृथा बाल प्रजा वधू. बालवधू झाली ती, लहानपणीच पित्यापासून दूर झाली आणि पतीचं छत्र गेलं. अशा अवस्थेमध्ये युष्मत्कृते बहुन क्लेशान, किती क्लेश तुम्ही सहन केले. आणि पण म्हणजे आता सगळं खरंय, गोपालकृष्ण तुमच्यासोबत होते, तुम्ही स्वतः धर्मनंदन आहात, तुम्ही धर्माच्या पलीकडे वागला नाहीत, अधर्माने एक पाऊल देखील उचललं नाही, पण तुम्हाला दुःख सहन करावं लागलं. याचं उत्तर काय? याचं उत्तर एकच त्यांनी दिलंय, भीष्माचार्यांनी दिलंय. सर्वम कालकृतम मन्ये भवतांचम यदप्रियम. हे सगळं अप्रिय झालं, हे सगळं न व्हायला पाहिजे होतं, मनाला खेद होतोय. पण सर्वम कालकृतम मन्ये, कालकृतम एवढा एक शब्द वापरलाय, काळाचा परिणाम, दुसरं काही नाही. आपण म्हणतो ना, काळ हा कालाय तस्मै नमः. काळ हा भगवंताचं स्वरूप आहे. शेवटी तत्कालम पंचविंशती, काळाला 25वं तत्व मानलंय कपिलाचार्यांनी. काळ म्हणजे 25वं तत्व आहे, 24 तत्व झाले, पण 25वं तत्व काळ. आणि काळ जर अनुकूल असेल तर काय होतं, काळ प्रतिकूल असेल तर काय होतं. तेव्हा या वेळेला तुम्हाला काळ प्रतिकूल होता, कृष्णानुकूल होते, धर्म तुम्ही केला होता, पण सर्वम कालकृतम मन्ये भवतांच यद प्रियम. आणि मग त्याने उदाहरण दिलंय, सपालो यद्वशे लोको वायोरिव घनावलीही. हे सगळं कोणाच्या ताब्यात आहे हो म्हणले, वायोरिव घनावलीही. आकाशामध्ये ढग यावेत, आणि आकाशात ढग निर्माण झाले, ढग आले 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 आभाळ भरून आलंय, गच्च आभाळ भरलंय. घंट्या 2 घंट्यांनी पाहिलं, आभाळ सगळं निवळलं. कसं म्हणले, ढग आले. हो, कशामुळे आले? वायूमुळे. वायूने ढगांना आणलं. आणि कशामुळे ढग गेले? वायूमुळे. वाऱ्यामुळे ढग आले आणि वाऱ्यामुळे ढग गेले. तेव्हा ढगाचं येणं आणि जाणं जसं वायूवर अवलंबून आहे, वायोरिव घनावलीही. ज्याप्रमाणे वायू त्याला कारण आहे, त्याप्रमाणे इथे काळ कारण आहे. आपण म्हणतो ना, राजा वा कालो वा राजा. राजा कालस्य कारणम, कालस्य कारणम राजा, राजा कालस्य कारणम. कधी काळाचं कारण राजा असतो, तर कधी राजाचं कारण काळ असतो. कालो वा कारणम राजा, राजा कालस्य कारण. कधी कधी राजामुळं काळ बदलतो, कधी कधी काळामुळे राजा बदलतो. का म्हणले असं काय झालं? काळ आला. काळ आल्यामुळं राज्यशाही सगळी बुडाली. चांगले चांगले लोक हे यमसदनाला गेले. आपण आजही म्हणतो असं का झालं? काळ. दुसरं याला उत्तर नाही. यत्र धर्मसुतो राजा. आणि मग भीष्माचार्य म्हणतात, अहो असं व्हावं का? सांगा बरं. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष यत्र धर्मसुतो राजा, जिथे प्रत्यक्ष धर्माचं परिपालन करणारा धर्मराज आहे, आणि तुम्ही सर्व पांडव आहात, म्हणजे धर्म आहे, तुमच्या बाजूनी धर्म आहे. बरं, तुमच्यामध्ये धर्म आहे, पण शक्ती नाही का? गदा पाणीर वृकोदरा, हा हातामध्ये गदा धारण केलेला वृकोदर आहे, जो कुणी जरी आला तरी त्याला यमसदनाला पाठवण्याची ताकद त्याच्या जवळ आहे. म्हणजे धर्म आहे पण मिळमिळीत आहे, धर्म आहे पण आशक्त आहे नाही, सशक्त आहे. म्हणजे शक्ती आहे, धर्मही आहे. कृष्णोस्त्री गांडीवम, या ठिकाणी कृष्ण तुमच्या सोबत आहे. आणि अस्त्री असा शब्द आहे. भागवतकार फार मार्मिक शब्द वापरतात. अस्त्री शब्द आहे. तर अस्त्री म्हणजे काय? अस्त्र धारण करणारा म्हणून अर्जुन, या अर्थाने अस्त्री शब्द आहे. अस्त्री म्हणजे अस्त्र धारण करणारा. दुसरा अर्थ असा आहे की अ म्हणजे नाही आणि स्त्री म्हणजे स्त्री.
जो स्त्री नाही. अर्जुन हा नर आहे. नर नर दोनच आहेत, एक घोडा आणि दुसरा अर्जुन. बाकी माणसं नर नाही आहेत, कारण त्यांना स्तन आहेत, त्यामुळे ते नर नाही. ते विकसित नसतील परंतु स्तन आहेत. प्रत्येक माणसाला स्तन आहेत म्हणून तो नर असू शकत नाही. अर्जुनाला ते नव्हते म्हणून अर्जुन हा खरा नर आहे. घोडा आणि अर्जुन हे दोघच नर आहेत. म्हणून अस्त्री म्हणजे जो स्त्री नाही म्हणजे नर आहे. नर आणि नारायण, नर नारायणाची जोडी कोण आहे? कृष्ण आणि अर्जुन हे नर नारायणाची जोडी आहे. म्हणून ते म्हणतात कृष्णो स्त्री गांडीवम चापम. एका बाजूला धर्म आहे, दुसऱ्या बाजूला हातात गदा घेतलेला वृकोदर भीम आहे. रात्रीच्या वेळेला भीम रक्षण करायचा सगळ्या पांडवांचं. झोपलेला असताना भीम जागृत असायचा. भीमाने अनेक त्यावेळेला वेगवेगळ्या गंधर्वांना देखील यमसदनाला पाठवलं, पाणी पाजलेलं आहे, असं वर्णन या आपल्याला महाभारतात पाहायला मिळतं. तेव्हा भगवान गोपाल कृष्ण नारायण आणि अस्त्री म्हणजे स्त्री नसलेला जो नर आहे तो भगवान नारायणासोबत असलेला नर म्हणजे अर्जुन. पण तो अर्जुन एक निशस्त्र नाहीये. हातामध्ये गांडीव घेतलेला आहे, चाप जवळ आहे, धनुष्य आहे, बाण आहे. आणि तरी सुद्धा तुम्हाला विपत्ती सहन करावी लागली याचं वाईट वाटतं. भीष्माचार्य म्हणतात एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही विपत्ती सहन करत राहिलात. सुरत कृष्णस्ततो विपत. तरी तुम्हाला विपत्ती आपत्ती आल्या. तुम्ही विपत्तीत आपण म्हणतो काय हो मी एवढं धर्मकर्म करतो तरी मला त्रास. पांडवाचं बघा म्हणा. म्हणून एकदा लोकांनी हे सगळे चरित्र पाहायला पाहिजे. छोटे छोटे दुःख झाले तरी आपण म्हणतो मग माझ्या एवढ्या धर्मकर्माचा काय उपयोग आहे, मला का दुःख झालं. अरे का दुःख झालं याला उत्तर नाहीये. एक तर कर्म हे त्याला कारण आहे तुमचं, आणि दुसरं म्हणजे काळ हे त्याला कारण आहे. नह्यस्य करहिचित राजन पुमान वेद विधित सताम. वेद विधित सताम. विधी लिखित जे कर्मगत टारे नाही टरे. जे विधी लिखत आहे ते नष्ट होऊ शकत नाही. विधी म्हणजे ब्रह्मदेव. जे ब्रह्मदेवाने लिहिलेलं आहे कपाळावर वेद विधित चितम. वेदात विधी म्हणजे ब्रह्मदेव हा काय लिहितो हे कुणाला कळत नाही म्हणून वेद शब्द वापरले. वेद म्हणजे ज्ञान. नह्यस्य करहिचित राजन. अरे राजा, ब्रह्मदेवानी कपाळावर काय लिहिलंय हे कोणी जाणू शकेल का हो. म्हणून यद विजित ज्ञासया युक्ता मुह्यंती कवयो. मोठमोठे ज्ञानी सुद्धा मोह पावतात, मोठमोठे ज्ञानी सुद्धा मोहित होतात. त्यामुळं हे राजा तू दुःख करू नकोस, तू त्रास करून घेऊ नकोस. तस्मादिदं दैवतंत्रम. हे सगळं शेवटी दैवाच्या स्वाधीन आहे. म्हणजे आपल्याला वाटतं भीष्माचार्य हे कारण आहेत काय की पांडवांच्या दुःखाला. ते म्हणे मी सुद्धा कारण नाही, सगळं दैवा स्वाधीन आहे, दैवाच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तस्मादिदं दैवतंत्रम. दैव हे त्याला कारणीभूत आहे आणि दैवामुळेच हे सगळं घडलं. हे तस्यानुविहितो नाथा नाथ पाहि प्रजा येश वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान. आणि मग भीष्माचार्य म्हणतात अरे धर्मराजा, हा प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण नारायण आहे, प्रत्यक्ष भगवान आहे, परमात्मा आहे. येश वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान. हा साक्षात आद्य नारायण भगवान आहे. तो सगळ्या जगाला मोह पाडतो. त्याच्या मोहाने, त्याच्या मायेने सगळं विश्व या ठिकाणी मोहित होतं. मोहजन माया लोकम गूढश्चरति वृष्णीषु. आणि गूढपणाने आता काळ कोणाच्या ताब्यात आहे? काळ भगवंताच्या ताब्यात नाही का बरं? आहे ना, काळ भगवंताच्या ताब्यात आहे. अभिमन्यूचा मृत्यू का बरं झाला? कृष्ण का नाही वाचवायला गेले त्याला? कृष्णाला वाचवता नसता आलं का? त्यांना कळलं नाही का अभिमन्यू अडचणीमध्ये आलाय, अर्जुनाला सोडून तो गेला असता तर काय बिघडलं असतं? पण नाही, ते ज्याच्या दैवात जे आहे तेच घडणार, ज्याच्याप्रमाणे. कारण अभिमन्यूला अभिमान होता की कृष्ण हे जरी त्याचे मामा होते तरी कृष्णाबद्दल एक प्रकारची असूया त्याच्या मनामध्ये होती, असं काही ठिकाणी वाचनात आलंय माझ्या. आणि त्यामुळं कृष्णाबद्दल जेवढं अर्जुनाला प्रेम होतं, निष्ठा होती, तेवढी अभिमन्यूला नव्हती. आणि असं म्हणतात की पूर्वीच्या जन्मामध्ये तो या ठिकाणी अपमान झाला
इंद्राचा, म्हणून तो या ठिकाणी अभिमन्यू म्हणून जन्माला आला आणि या ठिकाणी तरुणपणी त्याचा वध झाला. मोहयन माया लोकम गूढश्चरति विष्णुषु अस्यानुभावम भगवान वेदगुह्यतमम शिवाः. आणि देवर्षी नारद साक्षात भगवान कपिलो नृप. अरे पहा, या ठिकाणी भगवान शंकर असो, देवर्षी नारद असो, कपिल महामुनी असो, हे सगळे जाणकार आहेत आणि त्यामुळं ते सुद्धा या भगवंताच्या मायेच्या पुढे जात नाहीत. तेव्हा आता तू काळजी करू नकोस. भगवान सर्वात्मा आहे, सर्वदर्शी आहे, समदर्शी आहे आणि आपण भगवंताला या ठिकाणी आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहोत. आणि माझं सुद्धा काय भाग्य आहे, माझं महत् भाग्य आहे काय, आज मृत्यूच्या क्षणी भगवान माझ्या समोर आहे. मृत्यूच्या समयी माणसाला देवाचं नाव सुद्धा येत नाही तोंडाला. प्राण प्रयाण समये कफपित्तवातैहि. प्राण प्रयाण समये, प्राण जायच्या वेळेला कफ पित्त आणि वात यांचा जो प्रकोप होतो त्याच्या दुःखामध्ये माणूस सगळं विसरतो. माणसाला काय वाटतं, मरताना घेऊ नाव. लोक काय म्हणतात, मरताना नाव घेतलं म्हणजे मुक्ती मिळते, घेऊ मरताना नाव. अहो, मरताना तूच जागेवर नसशील, तुझी आठवण, तुझी स्मृती, तुझं ज्ञान हे सगळं नष्ट होऊन जाणार आहे. मरताना आठवत असतं का, ते म्हणतात. आणि म्हणून अद्यैव आजच आत्तापासूनच सुरुवात करा भगवंताचं नाव घेण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. कारण प्राणप्रयाण समये कफपित्त वातैहि. कंठावरोधन समये, कंठ अवरोधित झाला, गळा आवळला गेल्यावर स्मरण कुतस्ते. कशाचं स्मरण आलंय हो, कशाचं स्मरण राहत नाही माणसाला. तेव्हा चक्रा येतात, मूर्छित पडतो आणि मूर्छित अवस्थेत काय नाव घेणार आहे तो. म्हणून आज माझं मोठं भाग्य आहे की भगवान माझ्या समोर आहे. एवढं भाग्य कोणाचंच नसतं. मृत्यूच्या क्षणी सदेव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवर्मयावदम हिनोम्यहम. आज भगवान माझ्या समोर उभेत, प्रत्यक्ष साक्षात आणि प्रसन्न रूपाने माझ्याकडे पाहतायत. मी त्यांचं ध्यान करू शकतोय. म्हणून या ठिकाणी भीष्माचार्य आता भगवंताचं ध्यान करू लागले. मुखांबुजो ध्यान पथश्चतुर्भुज. भगवंताने या ठिकाणी चतुर्भुज रूप धारण केलेलं होतं. 4 हात भगवंताचे होते आणि हिनोम्यहम असा शब्द वापरलाय. मी भगवंताच्या या सर्व कामनांपासून मुक्त झालेलो आहे आणि सगळ्या कर्मापासून जो मुक्त करणार आहे असा हा भगवान. मी निष्काम अवस्थेत आणि पूर्णपणे ज्ञानपूर्वक स्थितीमध्ये भगवंताला या ठिकाणी नमस्कार करतो. सूत म्हणतात शौनकादिकाहो. याप्रमाणे भीष्माचार्यांनी मग धर्मराजांनी प्रश्न विचारला, महाराज आम्हाला काही ज्ञानोपदेश करा. मग यावेळेला शयानम शरपंजरे, शयानम शरपंजरे, शरपंजरावर असताना सुद्धा बाणाच्या या खोचलेल्या अशा शयन, खरं म्हणजे आता हे शयन कशाचं हो, हे मृत्यूशयनच होतं. पण अशा अवस्थेत सुद्धा सगळं ज्ञान कायम होतं. काय काय सांगितलं, वैराग्य, त्याचप्रमाणे कर्म, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून ज्ञान सांगायला सुरुवात केली. वर्णाश्रम धर्म सांगितला, त्याचप्रमाणे आश्रम धर्म सांगितला, दान धर्म सांगितला, राजधर्म सांगितला, मोक्ष धर्म सांगितला, स्त्री धर्म सांगितला, भगवत धर्म सांगितला. त्या धर्म अर्थ काम मोक्ष याचं विवरण केलं. आणि नानाख्याने इतिहासेषु, अनेक आख्यानं सांगितले, अनेक इतिहास सांगितला, सगळं वर्णन करून सांगितलं आणि धर्माला परिपूर्ण ज्ञान दिलं. आणि धर्मराज त्यांना आनंद वाटला. राजधर्म, मोक्षधर्म, पितृधर्म, भ्रातृधर्म, त्याचप्रमाणे वैराग्य, त्याचप्रमाणे भक्ती, ज्ञान, भगवंताचं स्वरूप, हे सगळं समास व्यासयोगतः सगळ्या प्रकारच्या व्युत्पत्ती ह्याही सांगितल्या. विस्ताराने सगळं वर्णन केलं, सगळे साधनं सांगितले. धर्मं प्रवदत तस्य सकाल प्रत्युपस्थितः. आणि मग शांत झाले. म्हणले आता तुझ्या मनात काही शंका नाही. आता माझ्या मनात काही शंका नाही, सगळ्या शंका संपल्या. असं म्हणल्याबरोबर द्रौपदी फक्त पुढे आली. द्रौपदीने नमस्कार केला. म्हणे, आचार्य महाराज आपण पितामह आहात, ज्ञानी आहात. तुम्ही जेवढे ज्ञान धर्म सांगितला
तेवढा मी आत्मसात केला, ते मलाही कळाला. फक्त माझा एक प्रश्न आहे, तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांना माहीतच होतं द्रौपदी विचारणारच. म्हणजे काय प्रश्न? प्रश्न एवढाच आहे महाराज, की हे जे तुम्ही आज सांगताय, धर्म वेगवेगळे विवरण करून तुम्ही सांगितले, राजधर्म कोणता, पुत्रधर्म कोणता, पितृधर्म कोणता, नीतिधर्म कोणता, हे सगळं सांगितलं. हे तर तुम्हाला त्याही वेळेला माहीत होतं ना. ज्या वेळेला मला भर सभेत आणलं त्यावेळेला सुद्धा हे धर्म तुम्हाला काय माहीत नव्हता का? आज तुमच्या लक्षात आहे म्हणजे त्याही वेळेला तुम्ही तो ज्ञात होताच तुम्हाला. मग त्यावेळेला का सांगितला नाही? असं म्हणल्याबरोबर भीष्माचार्यांना कळालं. हसले ते, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे अगे द्रौपदी, सुनबाई, त्याही वेळेला मला ते माहीतच होतं, पण आता मी सांगू शकतो, कारण त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं आणि ज्याचं अन्न आपण खातो त्याचंच रक्त बनतं. त्या ठिकाणी अन्नाचे 3 विभाग सांगितलेले आहेत. प्रत्येक ठिकाणचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत अन्नाचे. अन्न विभागल्यानंतर काय काय होतं, त्याचं स्वरूप कसं होतं, अन्नाचे 3 विभाग जे सांगितलेत त्यामध्ये अन्नाच्या विभागामध्ये आधी पुरुष म्हणजे जे टाकून द्यायचा भाग तो आधी होतो. त्यानंतर त्याच्या मन, देह या दृष्टिकोनातून अन्नाचे 3 विभाग कसे कसे होतात ते सांगताना त्यांनी म्हटलंय की या छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णन आहे की स्थूलमध्ये पुरुष म्हणजे विष्ठा, त्यानंतर मांस हे मध्यम आणि मन हे सूक्ष्म. अन्नाच्या विभागातून म्हणजे अन्नातूनच मन तयार होतं. म्हणजे स्थूल, मध्यम आणि सूक्ष्म. तर स्थूल मध्ये पुरुष, मध्यम मध्ये मांस आणि सूक्ष्म मध्ये मन. पाण्यामध्ये स्थूल मध्ये मूत्र, मध्यम मध्ये रक्त आणि सूक्ष्म मध्ये प्राण. आणि तेजामध्ये स्थूल मध्ये अस्थि, मध्यम मध्ये मज्जा आणि सूक्ष्म मध्ये वाणी. वाणी सुद्धा तेजातून उत्पन्न होते. म्हणून या ठिकाणी अन्नाचे विभाग सांगताना सूक्ष्म रूपाने मन माझं या अन्नावर पोचलं होतं थोडक्यात. आणि म्हणून माझ्या मनावर दुर्योधनाच्या अन्नाचा प्रभाव असल्यामुळं मी ते सांगू शकलो नाही. आज अर्जुनाच्या बाणाने माझ्या अंगातलं सगळं रक्त संपलं. म्हणजे माझ्याजवळ जे काही दुर्योधनाच्या अन्नाने रक्त तयार झालं होतं, जे मन तयार झालं होतं, ते सगळं समाप्त झालं. म्हणून मी आज सांगू शकतो. आज माझ्याजवळ दुर्योधन याच्या अन्न, आपण म्हणतो ना की हे सगळे अर्थस्य पुरुष होता असा, मी त्याचा दास होतो, मी त्याचा नौकर होतो. आज मी कोणाचा नौकर नाहीये, आज मी मुक्त आहे. आणि म्हणून मी सांगू शकतो. नौकर सांगू शकत नसतो, मालक सांगू शकतो. तो म्हणतो मी त्यावेळेला नौकर होतो. कोणाचा? त्या राजपुरुषाचा. आज माझ्यावर त्याचा कुठलाही परिणाम नाही, म्हणून मी सांगू शकतो. हे ऐकल्यावर द्रौपदीलाही आनंद झाला. सगळे हसले. आणि मग उत्तरायणाची वाट पाहण्यासाठी या ठिकाणी भीष्माचार्य बसलेले आणि भगवान समोर आहेत. कृष्णाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण समोर उभे आहेत. हे भीष्माचार्य पाहत आहेत. पिवळा पितांबर धारण केलेला, चतुर्भुज मूर्ती, त्याप्रमाणे विशुद्ध या धारणया मीलित भगवंताची पितांबर धारण केलेली चतुर्भुज मूर्ती आणि विजेप्रमाणे चमकणारा हा भगवंताचा पितांबर पाहिला. आणि भगवंताच्या या चर्येकडे पाहत पाहत ते तल्लीन झाले. आणि आता भगवंताची स्तुती करू लागले. आता ते काय स्तुती करतील? त्या स्तुतीमधून भगवंताच्या सगळ्या सामर्थ्याचं आणि युद्धाच्या काळातल्या या सगळ्या परिस्थितीचं कसं वर्णन करतील तो सगळा मग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत.